समुद्रात भरती असल्यामुळे अद्यापही लालबागच्या राजाचं विसर्जन नाही। सकाळी 8 वाजल्यापासून राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर। गेल्या 6 तासांपासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरच तर मूर्ती समुद्रातच अडकून आहे। मूर्तीचा जवळपास अर्धा भाग पाण्यात असल्यामुळे लालबागचा राजा आणि मंडळाचे कार्यकर्ते गिरगाव चौपाटीवर विसर्जनाच्या प्रतीक्षेत। लालबागच्या राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास अडचणी तर मूर्ती तराफ्यावर चढवण्याचे अथक प्रयत्न सध्या सुरू। गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी। लाडक्या बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी मोठा उत्साह। चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचं विसर्जन खोल समुद्रात नेत कोळी बांधव आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून गणरायाला भावपूर्ण निरोप। पुण्यामध्ये मागील 28 तासांपासून अधिक काळ विसर्जन मिरवणुका डीजेच्या निनादात मिरवणुकांमध्ये भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। विसर्जन मिरवणुकीदरम्यान धाराशिवमध्ये राजकीय वातावरण तापलं। ओमराजे निंबाळकर आणि मल्हार पाटील यांच्या मिरवणुकांदरम्यान आमने सामने कार्यकर्ते आले। मल्हार पाटील हे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांचे पुत्र तर नादी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडवीन या गाण्यावर रील्स। फडणवीसांची जाहिरात देणाऱ्यांना स्वतःचं नाव का टाकलं नाही, जाहिरातीसाठी काळा पैसा वापरला खासदार संजय राऊतांचा आरोप। तर राज्यभरात एका दिवसात जाहिरातीसाठी साधारणतः 40 ते 50 कोटी रुपयांचा खर्च। जाहिरातीवर खर्च करणारा अदृश्य दाता कोण, राऊतांचा सवाल। संघाच्या मुख्यालयामध्ये शिवरायांचा फोटो आणि परिसरात पुतळा उभारावा, मूळ भाजपवासीय नेत्यांना संजय राऊतांचं आव्हान। कालची जाहिरात बडग्यांकडून, राऊतांचा हल्लाबोल। मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी परस्पर कोट्यवधींच्या जाहिराती दिल्या तर या जाहिरातींसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले, मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर रोहित पवारांचाही सवाल। क्षयवादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही, सर्वसामान्य गोरगरिबांना मदत हाच आमचा अजेंडा। मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर देवाभाऊ नावानं होणाऱ्या बॅनरबाजीवरून एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचा जी.आर. निघाल्यानंतर आता बीडच्या आष्टीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुरेश धस एकाच बॅनरवर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक अशा आशयाचे हे बॅनर्स लागले। हैदराबाद गॅझेट संदर्भात सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। कॅव्हेटमुळे हैदराबाद गॅझेटच्या जी.आर. विरोधात याचिका असल्यास कोर्टाला मराठा समाजाची बाजू ऐकून घ्यावी लागणार। जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून कॅव्हेट दाखल। गॅझेटियरच्या नोंदी घेऊन मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्र द्या। आता जी.आर. काढला मग होईल असं चालणार नाही, नाहीतर मराठे पुन्हा रस्त्यावर उतरतील, मनोज जरांगेंचा इशारा। पूर्वीच्या जी.आर. मधील पात्र शब्द काढल्यामुळे दुसऱ्या जी.आर. मध्ये त्याचा अर्थ सरसकट असा होतो। राज्यातील मूळ ओबीसींवर अन्याय, वडेट्टीवार आक्रमक तर सरसकट दाखला कुणबी देणार असल्यानं न्यायालयीन आणि आंदोलनाची लढाई लढणार, वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट। कुणाला काय गैरसमज पसरवायचंय ते पसरवू द्या, वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। शिवरायांचा राजकीय वापर करणं आम्हाला मान्य नाही। मराठा आरक्षणासोबत छत्रपती शिवरायांचा काहीही संबंध नाही। शिवरायांच्या नावानं एक जातीय राजकारण सुरू, खासदार संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। आपण आपले महापुरुष बांधून घेतले आहेत, बीडमध्येच नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये सामाजिक समता उरली नाहीये। बीडमधील कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। दोष हा नावामध्ये आडनावामध्ये नसतो, कर्मात असतो। कोणत्याही समाजाला मध्ये खेचू नका, आम्हाला राग व्यक्तीच्या कर्माचा आहे, अंजली दमानिया यांची धनंजय मुंडेंवर टीका। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। विखेंनी जरांगेंच्या उपोषणाबाबतची माहिती शहांना दिल्याची सूत्रांची माहिती। महिला आयपीएस सोबतच्या वादावर अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर अमोल मिटकरींचा यू टर्न। आयपीएस अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांच्या तपासणीच्या मागणी आपण मागे घेत असल्याची बतावणी करत मिटकरींची दिलगिरी तर ही पक्षाची नाही तर वैयक्तिक भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट। अजित पवार हे अवैध धंदे करणाऱ्यांची पाठराखण करणारे म्होरके आहेत। अजित पवार म्हणजे राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या चोरांचे सरदार। अधिकाऱ्याला फोन करून धमकावल्याप्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची अजित पवारांवर घणाघाती टीका। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून अजित पवारांची पाठराखण। अजित पवार हे प्रशासनाला महत्त्व देणारे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायम
किमतीनं वागवण्याचा त्यांचा स्वभाव हा सर्व प्रकार गैरसमजातनं घडलेला आहे. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. अजित पवार हे पोल्ट्रीवरचे कामगार शोभतात. यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणं दादांना शोभत नाही. मिटकरींमुळे किती वेळा तोंडावर पडणार, हाकेंचा दादांना सवाल. लक्ष्मण हाके यांना जास्त महत्व देऊ नका. ओबीसी आणि मराठा गुण्या गोविंदांना राहतायत. सर्वांचं रक्त लालच आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांची हाकेंवर टीका. जिथे भारताविरोधी झेंडा तोच राहुल गांधींचा अजेंडा आहे का? राहुल गांधींच्या मलेशिया दौऱ्यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल. पंजाबमध्ये भीषण पूरस्थिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबरला पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देणार. पुरामुळे आतापर्यंत 46 जणांचा दुर्दैवी मृत्यू. लासलगाव इथल्या कांदा व्यापारी असोसिएशन तर्फे पूरग्रस्त पंजाबसाठी 40 टन कांद्यांची मदत. गुरुद्वारा गुप्तसर साहेब मनमाड आणि पंजाबी शीख बांधवांच्या पुढाकारातनं हा मदतीचा हात. तर लासलगाव याच्यानंतर मानखुर्दमध्ये एका इमारतीला तडा गेल्याची माहिती. इमारत रिकामी करण्यास आता सुरुवात झाली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयाला धमकीचा मेल. नायर रुग्णालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी. रुग्णालयामध्ये तपासणीनंतर काहीही संशयास्पद आढळलं नाही. मेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू. वाशीच्या एमजीएम रुग्णालयामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यामुळे परिसरात एकच खळबळ. तर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्याचवेळी अफवा असल्याचं हे समोर आलं. मीरा भाईंदरमध्ये नव्यानं तयार होत असलेल्या इमारतीमध्ये धार्मिकतेचा आधार घेत सोशल मीडियावर पोस्ट. मंत्री प्रताप सरनाईकांनी पालिकेला पत्र लिहून परवाना रद्द करण्याची केली मागणी. मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस. एकूण 488 सूचना प्राप्त. पुढील आठवड्यामध्ये 3 दिवस हरकती आणि सूचनांवर सुनावणी होणार असल्याची ही माहिती. अक्कलकुवाच्या खापर इथल्या काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आणि आमदार राजेश पाडवी यांची या ठिकाणी उपस्थिती. अक्कलकुवामध्ये काँग्रेसला मोठं खिंडार.